Hi friends, today we are going to learn the 10th standard English poem Basket Full of Moonlight. In this poem, we shall discuss a small child in a village wants to his father to return early and safely from the city. So he requests the moon to give seeds of moonlight to show them to lighten the dark route from the city to his village. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही कविता अभ्यासणार आहोत. लेट अस सी द फर्स्ट स्टांजा. O moon, give me moonlight, basketful or two basketful with seeds of moonlight. पहिल्या कडव्यामध्ये एक लहान मुलगा जो आहे तो चंद्राला उद्देशून म्हणत आहे, ओ मून, अरे चंद्रा, गिव मी मूनलाईट. गिव म्हणजे देणे, मी म्हणजे मला, मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश. बास्केटफुल और टू बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. पहिल्या कडव्यामध्ये एक लहानसा मुलगा चंद्राला उद्देशून बोलत आहे की, अरे चंद्रा, मला तुझा चंद्रप्रकाश हवा आहे. आणि तो चंद्रप्रकाश किती हवा आहे तर एक टोपलीभर किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाश हवा आहे. आणि त्यामध्ये त्या चंद्रप्रकाशाच्या बियासुद्धा असाव्यात, असं कवी असा लहान मुलगा त्या चंद्राला उद्देशून म्हणत आहे. ती थर्ड लाईन बघा, बास्केटफुल और टू बास्केटफुल्स हिची आहे. याच्यामध्ये ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. बी ही लेटर रिपीट झालेलं आहे तिथं. बास्केटफुलचं बी अँड बास्केटचं बी. बी हे शब्दाच्या सुरुवातीची लेटर ज्यावेळेस त्याच ओळीमध्ये रिपीट होते त्यावेळेस इथं ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार असतो. आता हा लहान मुलगा जो आहे तो टोपलीभर किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाश का मागत आहे ते आपण बघूया. लेट अस सी द सेकंड स्टांजा. फ्रॉम द सिटी टू माय विलेज. फ्रॉम द सिटी टू माय विलेज. मग तो मुलगा म्हणतोय की शहरापासून माझ्या गावापर्यंत, ऑन द साइड्स ऑफ द पथ, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. अगदी शहरापासून ते गावापर्यंत त्या रस्त्याच्या कडेला तो लहान मुलगा चंद्राच्या बिया तिथे त्याला लावायचे आहेत किंवा त्याची रोपटी लावायची आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. कशासाठी लावायचे आहेत तर द होल विलेज, संपूर्ण गाव जे आहे, गोज टू द सिटी डेली टू वर्क म्हणजे त्याच्या गावातील जे काही लोक वगैरे आहेत ते लोक दररोज काम करण्यासाठी त्याच्या गावाकडून शहराकडे जात असतात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि ज्यावेळेस ते घरी परततात त्यावेळेस खूप अंधार झालेला असतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार, द रूट इज टू टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. स्नेक्स म्हणजे साप अँड स्कॉर्पियन म्हणजे विंचू. तर ज्यावेळेस ते लोक काम करून सायंकाळच्या वेळेस घरी परतत असतात त्यावेळेस तो सिटीपासून गावापर्यंतचे अंतर जे आहे ते खूप लांब आहे. आणि रस्ता कसा आहे तर टफ म्हणजे खडतर रस्ता आहे. आणि त्या रस्त्यावरती अंधार पडलेला असतो. आणि त्या अंधारलेल्या रस्त्यावरती साप आणि विंचवांचा वावर असतो, असं तो लहान मुलगा सांगतोय. म्हणून त्याला चंद्रप्रकाशाच्या बिया रस्त्याच्या कडेला लावायच्या आहेत. नायदर बस नॉर कार्ट पाइल्स when my father returns home
as my sleep, as neither bus nor cart piles. Piles म्हणजे इथं का बघा, ट्रॅव्हल्स रेग्युलर ओव्हर अ रूट, म्हणजे प्रवासाची साधनं वगैरे. कारण शहरापासून गावापर्यंत येण्यासाठी कोणतीही गाडी किंवा कोणतीही वाहतुकीची साधने, बस वगैरे नाही आहे. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीप. आणि ज्यावेळेस ते लहान मुलाचे वडील ज्यावेळी शहरातून काम करून घरी परततात त्यावेळेस तो लहान मुलगा झोपी गेलेला असतो आणि त्याच्या वडिलाची भेटच होत नाही, म्हणून तो चंद्राला चंद्रप्रकाशाच्या बिया मिळाव्या अशी तो विनवणी करत आहे. इथं बघा ॲपेस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच इथं यूज केलेला आहे. ज्यावेळेस कवी एखाद्या म्हणजे देवाला उद्देशून किंवा निर्जीव वस्तूंना उद्देशून विचार मांडले असतात त्यावेळेस इथं ॲपेस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच असतो. म्हणजेच इथं ॲपेस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच या अलंकाराचा वापर केलेला आहे. त्यानंतर थर्ड स्टांजा. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. ज्यावेळेस त्याचे वडील सायंकाळी घरी परतलेले असतात त्यावेळेस ते लहान मुलगा जो आहे तो झोपलेला असतो आणि ज्यावेळेस पहाटे सकाळी लवकर उठून त्याचे वडील परत कामावरती गेलेले असतात त्यावेळेससुद्धा हा लहान मुलगा झोपलेलाच असतो. त्यामुळे दोघांची भेट होत नाही. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन नो. आणि त्यामुळं तो लहान मुलगा त्या चंद्राला म्हणतो, अरे चंद्रा, तू मला तुझा चंद्रप्रकाश आणि चंद्राच्या तुझ्या छोट्या छोट्या बिया ज्या आहेत प्रकाशाच्या ते तू मला कर्जरूपी तरी दे. लोन म्हणजे कर्जावरती देणे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. डार्क रूट म्हणजे अंधारलेले वाट. तर ह्या अंधारलेल्या वाटेवरती मला प्रकाश पसरवायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आणि ज्यामुळं काय होईल, ज्यावेळेस मी चंद्रप्रकाशाच्या त्या बिया रस्त्याच्या कडेने लावेल त्याचा प्रकाश रस्त्यावरती पडेल त्यावेळेस माझ्या वडिलांना घरी लवकर येण्यासाठी मदत होईल, त्यामुळे ते लवकर घरी परततील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि ज्यावेळेस ते घरी लवकर परततील त्यावेळेस त्यांच्यानी माझी भेट होईल आणि ते मला फेरी टेल्स म्हणजे परीकथा सांगतील, वेगवेगळ्या चांगल्या सुंदर गोष्टी सांगतील, त्या मला ऐकण्याची त्यांच्याकडून इच्छा आहे. अशी निरागस आणि छोटीशी मागणी त्या वडिलांकडून त्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे तो चंद्राकडे चंद्रप्रकाशाचे बिया मागत आहे. लास्ट स्टांजा बघा. ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ अर्थ. आणि हे चंद्रदेवा, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट. त्यामुळे तू मला एक टोपलीभर चंद्रप्रकाशाच्या बिया देतोस का. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. आणि मला ह्या चंद्रप्रकाशाच्या बिया रस्त्याच्या कडेला ऑन द साइड्स ऑफ पथ. साइड्स म्हणजे बाजूला, पथ म्हणजे रस्ता, रस्त्याच्या बाजूला त्या बिया लावायच्या आहेत किंवा त्याचं रोपण करायचं आहे, जेणेकरून तो रस्ता जो आहे तो प्रकाशित होईल आणि गावातील सर्व लोक घरी सुखरूप लवकर परत येतील. अशा उद्देशाने ही लिहिलेली कविता आहे. सुनील शर्मा. दिस इज द poet of this poem, and in this poem alliterations, repetitions and apostrophe figure of speech used. I hope you will understand these poems. Thank you.